So let us continue practice set 1.1. क्वेश्चन नंबर 2 मधला चौथा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. दिस क्वेश्चन विल बी सॉल्व बाय एलिमिनेशन मेथड. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन सॉल्व केला, तो सबस्टिट्यूशन मेथडनी. आज आपण एलिमिनेशन मेथडनी सॉल्व करूया, की जी सर्वात सोपी मेथड आहे. लेट अस राइट द इक्वेशन्स. 5m minus 3n is equals to 19, इक्वेशन नंबर 1. m minus 6n is equals to minus 7. जर आपण कोएफिशियंट कडे पाहिलं तर या m चा कोएफिशियंट 5 आहे. मग जर या m चा 5 करायचा असेल तर या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर समजा तुम्ही n चा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 3 जा 6 बनेल. सो कुठलाही कोएफिशियंट सेम केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो आपण इथं या क्वेश्चन मध्ये m चा कोएफिशियंट सेम करूया. सो इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. सो इक्वेशन नंबर 1 as it is, 5m minus 3n is equals to 19. If you multiply equation 2 by 5, it will be 5m. ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो आपण त्यावेळेस प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, नॉट ओनली फॉर m. सो 5 into m 5m, 5 into 6 that is 30n, and 5 into minus 7 minus 35. Now look at the signs of 5. सो 5m प्लस आहे, 5m प्लस आहे. सो एलिमिनेट होणार नाही. सो आपल्याला साइन्स चेंज करावे लागतील. मग 5mचं मायनस केलं तर बाकी दोघांचं पण करावं लागेल. सो मायनस 30nचं प्लस अँड मायनस 35चे प्लस 35. नाव दिस 5m अँड मायनस 5m एलिमिनेट होईल, 0 राहणार. मायनस 3n प्लस 30n, 27 प्लस 27n and 19 plus 35, 54. Now 27n is equals to 54. Now this 27 will be upon होणारी तिकडे जाऊन. सो 54 upon 27. सो n is equals to 2. एकदा का एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली की ती कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. m minus 6n is equals to minus 7. m minus 6 into n ची व्हॅल्यू 2, 6 into 2 is equals to minus 7. m minus 6 into 2 12 is equals to minus 7. हे minus 12 आपण उजव्या बाजूला पाठवूया, RHS ला पाठवूया. m is equals to minus 7 as it is, and this minus 12 will be plus 12. So m is equals to 5. So final answer alphabetically m first, n कॉमा नंतर n. सो पहिल्यांदा m ची व्हॅल्यू 5, 2 हे याचं सोल्युशन. दिस इज द सोल्युशन. सो दिस equation or these equations we have solved by elimination method. Now question number 5 by substitution method. So question number 5 we will solve by substitution method. जर एक्झाममध्ये कुठल्या मेथडने इक्वेशन सॉल्व करायचे हे जर मेन्शन केलं नसेल तर डेफिनेटली आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचं, कारण एलिमिनेशन मेथड ही सोपी मेथड आहे सबस्टिट्यूशनपेक्षा. नाउ क्वेश्चन नंबर 5 बाय सबस्टिट्यूशन मेथड. 5x plus 2y is equals to minus 3, equation number 1, and x plus 5y is equals to 4, equation number 2. 5x plus 2y is equals to minus 3 and x plus 5y is equals to 4. Substitution method मध्ये first step is consider any one equation which is simpler one. So consider equation 2. काय इक्वेशन 2? x plus 5y is equals to 4. आता x जर आपण लेफ्टला ठेवले तर 5y तिकडे पाठवूया. x is equals to
4 मायनस 5y ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 वरून काढली, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो पुट x इज इक्वल्स टू 4 मायनस 5y इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 एकदा लिहून घेऊया. 5x प्लस 2y इज इक्वल्स टू मायनस 3. नाउ इन्स्टेड ऑफ x 4 मायनस 5y, सो 5 इंटू x. सो 5 इंटू आणि x ची व्हॅल्यू 2 टर्म मध्ये आहे, सो ब्रॅकेट 4 मायनस 5y प्लस 2y इज इक्वल्स टू मायनस 3. बऱ्याच वेळेस आपण 5 इंटू x ची व्हॅल्यू लिहितो आणि 2y लिहायचं विसरून जातो. ही मिस्टेक बऱ्याच वेळेस होते. सो ही सिली मिस्टेकमुळं आपल्याला फक्त अर्धा मार्क मिळेल, पुढचं काहीही मिळणार नाही आहे. सो 2y लिहायचं विसरू नका. नाउ मल्टिप्लाय द ब्रॅकेट 5 इंटू 4 20 मायनस 5 5 25y प्लस 2y इज इक्वल्स टू मायनस 3. नाउ दीज टू आर लाईक टर्म्स. ह्या दोन लाईक आहेत. मायनस 25y मधून 2y मायनस करा, सबट्रॅक्शन करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. सो मायनस 23y इज इक्वल्स टू दिस मायनस 3 अँड प्लस 20 आपण तिकडे ट्रान्सफर केले तर ते होणार मायनस 20. सो मायनस 23y इज इक्वल्स टू मायनस 23. नाउ ट्रान्सफर दिस मायनस 23 टू RHS. आपण जर 23ला तिकडे पाठवलं तर ते अपॉन होणार. Therefore y is equals to minus 23 upon minus 23. So y is equals to निगेटिव्हचा डिव्हिजन प्लस असते. सो 23 upon 23 is 1. So y is equals to 1. So put y is equals to 1. एकदा का आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली की आपण कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. सो आपण हे 2 मध्ये पुट करूया. In equation 2, what is that equation 2? X plus 5y is equals to 4. So x plus 5y म्हणजे 5 into y. So 5 into आणि y च्या ऐवजी 1 is equals to 4. So x plus 5 is equals to 4. So x is equals to 4 minus 5. So x is equals to minus 1. Highlight this also. Now final solution. Round bracket मध्ये first x that is minus 1 comma 1 is the solution. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळे सोल्युशन्स प्रॉपरली परत एकदा रिवाइज करू शकता आणि मग ते लिहून घ्या. आपण जाऊया क्वेश्चन नंबर 6 कडे. क्वेश्चन नंबर 6 आपण सॉल्व करूया बाय एलिमिनेशन मेथड. मी रोज 1 किंवा 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर व्हिडिओ लाईक म्हणजे आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आपण आता पुढचा क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 6. इट इज इन द फ्रॅक्शनल फॉर्म. फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. सो आपण पहिल्यांदा फ्रॅक्शन काढून टाकायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये आल्यानंतर मगच त्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 द्यायचं आणि मग सबस्टिट्यूशन मेथडने आपण सॉल्व करूया. सो क्वेश्चन नंबर 6. इक्वेशन फर्स्ट इज 1/3x प्लस y इज इक्वल्स टू 10/3 and second 2x plus 1/4y
is equals to 11 upon 4. Let us check the equations once again. परत एकदा चेक करूया इक्वेशन्स. 1 upon 3x plus y is equals to 10 upon 3 and second equation 2x plus 1 upon 4y is equals to 11 upon 4. Now here y is nothing but y upon 1. y म्हणजे y upon 1 असतं आणि 2x म्हणजे 2x upon 1 असतं. सो इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन पेक्षा अजून एक सोपी मेथड आहे. जर मोठा डिनॉमिनेटर छोट्याचा मल्टिपल असेल, एकच्या टेबलमध्ये 3 आहे, सो 1चा 3 मल्टिपल आहे, मग अशा वेळेस प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करा. इथं 1 आणि 4 मल्टिपल आहेत, सो बिगर डिनॉमिनेटर इज अ मल्टिपल ऑफ स्मॉलर. सो अशा वेळेस तुम्ही मोठ्या डिनॉमिनेटरने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. सो हिअर राईट मल्टिप्लाय बाय 3 आणि हिअर multiply by 4. So if you multiply it by 3, 3 will be cancelled. बघ ओके, एक स्टेप मी आता जास्त करतो. एक्झाममध्ये तुम्ही ही स्टेप नाही केली तरी चालेल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे असा आपला, आणि म्हणून आपण अंडरस्टँडिंगसाठी थोडंसं एक स्टेप एक्स्ट्रा करूया. सो 3 into 1 upon 3x. एव्हरी टर्म, प्रत्येक टर्मला 3 न मल्टिप्लाय करा, प्लस 3 into y is equals to 3 into 10 upon 3. So this is multiplying equation by 3. So every term has to be multiplied, and here 4 into 2x plus 4 into 1 upon 4y is equals to 4 into 11 upon 4. ही स्टेप तुम्ही एक्झाममध्ये नाही केली तरी चालेल प्रॅक्टिस झाल्यानंतर. सो आत्ता आपण पहिलाच क्वेश्चन सोडवतो अशा प्रकारचा. सो आपण एक स्टेप केलेली आहे. नाव सी दिस 3 and 3 कॅन्सल, सो इट विल बी ओनली x प्लस 3 into y is 3y and this 3 and 3 are cancelled, so is equals to 10. इकडं 4 into 2 that is 8x, हे 4 cancel, plus 1y and this 4 and this 4 are cancelled, is equals to 11. Now write the equations. x plus 3y is equals to 10 आणि याला नंबर देऊया. नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 8x plus y is equals to 11. इक्वेशन नंबर 2. आपण हे एलिमिनेशन मेथडने सॉल्व करतोय. सो एलिमिनेशन मेथडने सॉल्व करताना कोणाचा तरी कोएफिशियंट सेम करूया. सो याचा इक्वेशन 2ला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर याचा कोएफिशियंट सेम होणार आहे. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन 1 ॲज इट इज, x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. सेम नंबर सेम इक्वेशन असल्यामुळं, आणि इथं मात्र नवीन इक्वेशन येणार आहे. 8 3 जा 24 प्लस 3y इज इक्वल्स टू 11 3 जा 33. 3 न प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, नवीन इक्वेशन मिळालं, नवीन नंबर दिला ना. आत्ता 3yच्या कोएफिशियंटकडे बघा, दोघांचा प्लसच आहे. साईन बघूया, कोएफिशियंट सेम झाला पण साईन मात्र दोघांचं सेम आहे. आपल्याला मग एलिमिनेशन करायचं असेल तर ह्याचं मायनस पाहिजे, ह्याचं मायनस तर ह्याचं पण मायनस आणि ह्याचं पण मायनस. साईन चेंज केले म्हणजे तुम्ही करत असता सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. So x, this is 1x, 1x minus 24x, it will be minus 23x plus 3y minus 3y 0 is equals to 10 minus 23, again it will be minus 23. So therefore I will write here minus 23x is equals to minus 23. So x is equals to minus 23 upon minus 23. It will be minus minus division 1. So x is equals to 1. Now put this x is equals to 1 in equation 1. Put x is equals to 1 in equation 1. What is equation 1?
x plus 3y is equals to 10. X plus 3y is equals to 10. That means 1 plus 3y is equals to 10. 3y is equals to 10 minus 1. So 3y is equals to 9. And if we transfer, आपण जर 3 तिकडे पाठवले तर ते अपॉन होतील आणि मग y is equals to 3 3 9. And final solution, therefore round bracket